तर मित्रांनो, तुम्हाला आता ही माहिती आहेच की पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हे बघा। पीएम किसान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 18वीं किस्त का हस्तांतरण 9.5 करोड़ लाभार्थी किसानों को 20,000 रुपये करोड़ की धनराशि ट्रांसफर की जाएगी। वाशिम महाराष्ट्रमधून दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम मोदी म्हणजेच की पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। जसे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता 4,000 रुपये कसे मिळणार? तुम्ही तर म्हटला की आता थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं आहे की 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार। तर राज्य सरकारने मागच्या वर्षी 2023 मध्ये सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा देखील हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या मागील काही दिवसांपासून। आणि आज राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात आला आहे। याबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार आहे। त्यापूर्वी बघा, या ठिकाणी पण सांगितलं आहे, हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान स्कीम ऑन 5 ऑक्टोबर 2024। म्हणजेच की 5 ऑक्टोबरला जे तुमचे मी दाखवतो हा GR आहे हे बघा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा GR दिनांक 30 सप्टेंबर 2024 हा GR आहे। आता यामध्ये पण स्पष्ट सांगण्यात आले आहे बघा, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रति वर्ष प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्यास म्हणजे सुरुवात झाली। आता या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एका व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे। आणि त्या मान्यतेनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच की 2256 कोटींचा निधी आता वितरित करण्यात आला आहे। त्यामुळेच येत्या 5 तारखेला पीएम किसान सन्मान योजना आणि त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे तो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता प्रदान करताना यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना आधी एखादा हप्ता आला नव्हता त्या शेतकऱ्यांना देखील हा हप्ता आता दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये या योजनेबद्दल अत्यंत आनंदाचे वातावरण आहे। आणि हे पैसे 5 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळेच आता ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात घ्यायची आहे। आणि त्यामुळेच ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।